Hi. Last time we have discussed regulations. Nowadays, anomalous behavior of the water. That is, first we will see can you take. We feel that some objects are cold and some are hot. आता आपल्याला जाणवते काही ऑब्जेक्ट्स गरम आहे, काही ऑब्जेक्ट्स काय आहे तर थंडी आहे. Okay, is this feeling related in a some way to our body temperature? तर ही जी फिलिंग आहे आपल्याला की हॉटनेस और कूलनेसची जी काही फिलिंग येते की हा सबस्टन्स हॉट आहे हा कोल्ड आहे असं जे सांगतो इज दॅट रिलेटेड टू अवर बॉडी टेम्परेचर. तर आपल्या बॉडी टेम्परेचर सोबत त्याचं रिलेशन असते का? तर आन्सर इज यस. कारण जर समजा आपला हातच जर गरम असेल तर आपण काय म्हणू ती गरम वस्तू असेल तर एवढी काही गरम नाही. ज्याचा हातच खूप थंड आहे तो डायरेक्टली म्हणेल की बापरे खूप गरम आहे. म्हणजे दिस फिनॉमिनन इज रिलेटेड टू अवर बॉडी टेम्परेचर. यस, दिस फीलिंग इज रिलेटेड टू अवर बॉडी टेम्परेचर व्हेन एन ऑब्जेक्ट हॅज, जेव्हा त्या ऑब्जेक्टला टेम्परेचर हायर दॅन अवर बॉडी टेम्परेचर, ज्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर हायर दॅन अवर बॉडी टेम्परेचर, आपल्या बॉडी टेम्परेचर पेक्षा त्याचं टेम्परेचर जर जास्त असेल त्या ऑब्जेक्टचं तर इट गिव्स सेन्सेशन ऑफ हॉट टू अवर बॉडी. कारण आपल्या बॉडी टेम्परेचर पेक्षा त्या ऑब्जेक्टचं जर टेम्परेचर जास्त असेल तर त्याला जर हात लावला इट गिव्स द सेन्सेशन ऑफ हॉट to our body. Okay, such object gives heat energy, gives off. Such object gives off heat energy to our body. आणि मग तो ऑब्जेक्ट आपल्या शरीराला हीट एनर्जी देईल. कारण एनर्जी काय होते? हीट एनर्जी या हायर एंड टू लोअर एंड वाहत असते आणि सगळं पाण्याचा प्रवाह असो इलेक्ट्रिक करंट असो हायर एंड टू लोअर एंड असो वाहत असतात. मग इथे सुद्धा तो जो ऑब्जेक्ट आहे जो हायर टेम्परेचरवर होता आपल्या बॉडी टेम्परेचरच्या तो आपल्याला काय करेल तर त्याची हीट एनर्जी गिव्हन ऑफ. ओके, किंवा गिव्हज ऑफ तो आपल्याला देईल. वेन एन ऑब्जेक्ट हॅज टेम्परेचर लोअर दॅन अवर बॉडी, जेव्हा त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर लोअर असते आपल्या बॉडी टेम्परेचर पेक्षा लोअर दॅन अवर बॉडी टेम्परेचर इट गिव्स सेन्सेशन ऑफ कोल्ड टू अवर बॉडी. आणि त्याच्यामुळे आपल्याला बॉडीला ती वस्तू थंड वाटेल. तर रिझन काय? आपल्या शरीराचं टेम्परेचर जास्त आहे, त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर लोअर दॅन अवर बॉडी टेम्परेचर आहे. दॅट्स वाय दॅट गिव्स अ सेन्सेशन ऑफ कोल्ड टू अवर बॉडी. Such object absorbs heat energy given off from our body. आणि मग जो कोल्ड ऑब्जेक्ट असेल तो काय करेल? आपल्या शरीरातली हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करेल की जी आपण गिवन ऑफ केलेली आहे. म्हणजेच ही जी फिलिंग्स आहे इट इज रिलेटेड टू अवर बॉडी टेम्परेचर. Now, interesting part, and that is anomalous behavior of the water. Anomalous behavior of the water. शांततेनं जर ऐकलं तरच हे लक्षात येते आणि इथे बिलकुल अंडरस्टँडिंग पॉवर खूप जास्त पाहिजे. आणि तेव्हा बिलकुल हे जर लक्षात ठेवलं तर हा कॉन्सेप्ट खूपच सोपा आहे. जर समजा अंडरस्टँडिंग क्लिअर असेल तर खूप सोपा आहे, नाही तर मग खूप कठीण आहे. तर बघा anomalous behavior of the water, त्याला आपण पाण्याचे असंगत आचरण, की जे दुसरे जसे बिहेव करतात तसं पाणी बिहेव करत नाही. ओके, आता म्हणजे पहिले सगळ्या डोक्यात क्लिअर पाहिजे की पाणी म्हटल्याबरोबर याचं बिहेवियर वेगळंच असेल. मग कोणत्या टेम्परेचरमध्ये काय असेल तर ते आपण टप्प्याटप्प्यामध्ये बघू. In general, when a liquid is heated up to a certain temperature, it expands. आता सरळ जनरल मधला इन जनरल. ओके, की लिक्विडला जर समजा आपण हीट केलं तर आणि पाहून घ्या when a liquid is heated up to a certain temperature, पर्टिक्युलर टेम्परेचर नाही तर मग हीटच करत राहा आणि मग गॅसेस मध्ये रूपांतर होईल.
पण सर्टन टेम्परेचर मध्ये जर हीट केलं लिक्विडला तर तो काय होते एक्सपांडच होते. इट एक्सपांड्स. दिस इज द जनरल ट्रेंड्स. In general, what we are talking about. Okay, and when cooled, आणि या लिक्विडला जर समजा आपण कूल्ड केलं तर इट कॉन्ट्रॅक्ट्स. म्हणजे सोपं आहे. लिक्विडला आपण जर हीट केलं तर तो एक्सपांड होईल. ओके, आणि जर समजा त्याच लिक्विडला जर कूल केलं तर तो कॉन्ट्रॅक्ट होईल, जवळ येईल. हे काय आहे जनरल ट्रेंड आहे. आणि हाच पॉइंट लक्षात ठेवायचा, असं वॉटर बिहेव करत नाही. लिक्विडला हीट केल्यावर एक्सपांड व्हायला पाहिजे, तर वॉटर लिक्विडला हीट केल्यावर पर्टिक्युलर टेम्परेचर रेंजमध्ये 0 to 4 डिग्री सेल्सिअस मध्ये तो काय होईल एक्सपांड व्हायच्या जागी कॉन्ट्रॅक्ट होईल. आणि इथे जेव्हा कूल करताना 4 to 0 0 to 4 हीट केल्यावर 0 पासून 4 वर जाईल ना, तेव्हा तो एक्सपांड होण्याच्या जागी कॉन्ट्रॅक्ट होईल, पण कुठपर्यंत 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत. ओके, पण जेव्हा लिक्विडला कूल करून राहिलं इट इज फ्रॉम 4 डिग्री सेल्सिअस टू 0, कारण कूल करत आहे 4 पासून 0 वर येत आहे, तर तेव्हा तो कॉन्ट्रॅक्ट होण्याच्या जागी एक्सपांड होईल. And this behavior of water in between the 0 degree Celsius to 4 degree Celsius is called as anomalous behavior of the water. पण यांच्यासारखा बिलकुल करणार नाही. Then, तर बघा, in general, when a liquid is heated up to a certain temperature, it expands, and when cool, it contracts. Water, however, shows a special and exceptional behavior. But water shows it is special and exceptional behavior. हे जनरल मध्ये सगळ्या लिक्विडला लागू, पण वॉटरला लागू नाही. आणि म्हणूनच इट शोज स्पेशल अँड एक्सेप्शनल अपवादात्मक आणि स्पेशल बिहेवियर दाखवते. इफ वी हीट वॉटर फ्रॉम 0 to 4 डिग्री सेल्सिअस. आता जर समजा आपण वॉटरला हीट केलं 0 to 4 डिग्री सेल्सिअस, ओके, विदाउट एक्सपांडिंग इट कॉन्ट्रॅक्ट्स. इट कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे इथे एक्सपांड व्हायला पाहिजे होता 0 to 4 डिग्री सेल्सिअस वर, त्याला हीट केल्यावर तो एक्सपांड होण्याच्या जागी वॉटर काय त्याला कॉन्ट्रॅक्ट झाला. ओके, it contracts instead of expanding. At 4 degrees Celsius, its volume is minimum due to the contraction. आणि जेव्हा 4 डिग्री सेल्सिअस असते तर याचा व्हॉल्यूम मिनिमम असते. आणि मिनिमम कशामुळे, तर इट इज बिकॉज ऑफ द कॉन्ट्रॅक्टिंग. तर आता काय होत राहिलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट होत आहे, पण याची जी कॉन्ट्रॅक्ट होण्याची पूर्ण प्रोसेस आहे 4 डिग्री सेल्सिअस वर कम्प्लीट होते. आणि 4 डिग्री सेल्सिअस वर कम्प्लीट झाल्यामुळे हा कॉन्ट्रॅक्ट होईल. कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे याचा व्हॉल्यूम कमी होईल. बरोबर आहे की नाही. कागद लहानपणी प्रयोग केलेला, कागद जर पाण्याच्या बकेटमध्ये जर टाकला तर तो तरंगते. ओके, पण तोच कागद जर समजा आपण कॉन्ट्रॅक्ट केला, त्याचा व्हॉल्यूम कमी केला तर तो डुबते. बरोबर आहे. तर सेम at 4 degrees Celsius maximum contraction is what, that's why the volume is minimum. आणि आपल्याला माहित आहे की डेन्सिटी is equal to mass upon volume. mass upon volume. आणि सगळे हुशार विद्यार्थी आहेत तर डेन्सिटी आणि व्हॉल्यूम इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जर समजा काय होईल, व्हॉल्यूम कमी असेल तर डेन्सिटी जास्त असेल, आणि व्हॉल्यूम जास्त असेल तर डेन्सिटी कमी होईल. मग आता इथं व्हॉल्यूम मिनिमम आहे तर नॅचरली या केसमध्ये डेन्सिटी काय राहील, जास्त राहील. बरोबर समजून घ्या. व्हॉल्यूम आणि डेन्सिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय, व्हॉल्यूम जर वाढला तर डेन्सिटी कमी, व्हॉल्यूम जर कमी झाला तर डेन्सिटी जास्त. At 4 degrees Celsius, maximum contraction is there. That's why volume is minimum. As the volume is minimum, that's why density is maximum at 4 degrees Celsius.
डेन्सिटी इज मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. बस हे जर समजलं तर पूर्ण एक्सपेरिमेंट समजतो आणि बरोबर जर शांततेने घेतलं तर सरळ सरळ आहे की ज्याचा व्हॉल्यूम मिनिमम असते तो त्याची डेन्सिटी जास्त असते आणि तो सिंकच होते. ओके, सो इट कॉन्ट्रॅक्ट्स इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग. At 4 degrees Celsius, its volume is minimum due to the contraction. If the water is heated further, आता 4 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जर हीट केलं तर काय होईल? इट एक्सपांड्स अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. आता नॉर्मल झालं. 4च्या पुढे जर त्याला वॉटरला हीट केलं तर मग तो यांच्यासारखाच वाटेल. जनरलवाले जे लिक्विड आहे सगळ्यांसारखा तो एक्सपांडच होईल आणि एक्सपांड झाल्यावर नॅचरली व्हॉल्यूम ऑल्सो इन्क्रीजेस. व्हॉल्यूम ऑल्सो इन्क्रीजेस. द बिहेवियर ऑफ द वॉटर between its temperature from 0 degree Celsius to 4 degree Celsius is called anomalous behavior of the water. Anomalous behavior of the water. आणि हेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता हाच जेव्हा आपण वॉटरला कूल करून राहिलेलं आहे आपण हे समजून पहिली. ओके, इट इज कूल 4 डिग्री सेल्सिअस. इट इज 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस. ओके, आता कूल करत आहे 4 टू 0 डिग्री सेल्सिअस. तर कूल करताना कॉन्ट्रॅक्ट होते हा काय होईल? एक्सपांड होईल. एक्सपांड झाल्यावर काय होईल? व्हॉल्यूम इन्क्रीजेस. व्हॉल्यूम increases आणि मग व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यावर डेन्सिटी काय होईल? तर डिक्रीज होईल. डेन्सिटी काय होईल? तर डिक्रीज होईल कारण व्हॉल्यूम आणि डेन्सिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बस हे एवढं तर समजलं सगळं लक्षात होते. वॉटरला कूल करतो तेव्हा तो कॉन्ट्रॅक्ट व्हायच्या जागी एक्सपांड होऊन राहिला आणि मग ते 4 डिग्री सेल्सिअस टू 0 जाऊ कारण कूल करत आहे. त्यावेळेला व्हॉल्यूम इन्क्रीज होईल. ओके, मॅक्झिमम असेल इथं मिनिमम होता कॉन्ट्रॅक्शन. डेन्सिटी डिक्रीजेस आणि डेन्सिटी डिक्रीज होईल. बस हे एवढंच एनॉमलस बिहेवियर ऑफ द वॉटर आहे. मग हा एक्सपेरिमेंट खूप इझिली समजेल जर समजा हे आपल्याला समजलं तर. Then if a 1 kg of water is heated from 0 degree Celsius and its volume is plotted as a function of temperature, we get the graph as shown in the figure 5.4. आणि 5.4 मध्ये तो ग्राफ दाखवलेला आहे. तर बघा याला काय केलेलं आहे आपण? टेम्परेचर आणि मग इकडे काय दाखवलेलं आहे? दॅट इज व्हॉल्यूम. ओके, मग आता तिथे पाहून घ्या की व्हॉल्यूम मिनिमम पाहिजे. ओके, ॲट 4 डिग्री सेल्सिअस. तर बघा हा इथे दाखवलेला आहे की इट इज 4 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर इज शोन. सो द व्हॉल्यूम इज मिनिमम. एकदमच कमी आहे बिलकुल की सरळ सरळ तिथं 1000 सेंटीमीटर क्यूब पर ग्रॅम असा तिथं स्पेसिफिक व्हॉल्यूम दाखवलेला आहे. म्हणजेच ॲट 4 डिग्री सेल्सिअस द व्हॉल्यूम इज मिनिमम and density is maximum. Density is more. Okay, एवढं लक्षात ठेवा. Then at 4 degree Celsius the volume of water is minimum. It means that the density of water is maximum at 4 degree Celsius. म्हणजे इथे लिहावं लागेल की density is maximum at 4 डिग्री सेल्सिअस. कारण 4 डिग्री सेल्सिअस वर व्हॉल्यूम कमी असते म्हणजेच डेन्सिटी इज मॅक्सिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. दिस इज द anomalous of behavior of the water. Now it is study of anomalous behavior of water using Hope's apparatus. जे काही खाली दाखवलेलं आहे त्याला होप्सचा ॲपरेटस म्हणतात आणि हे होप्स नावाच्या शास्त्रज्ञानं शोधलेलं आहे म्हणून याला होप्स ॲपरेटस असं म्हणतात. आणि हे जे अनॉमलस बिहेवियर आहे जे काही आहे तर हे आपल्याला प्रॅक्टिकली जर पाहायचं असेल तर हा त्याचा एक्सपेरिमेंट होपच्या ॲपरेटसचा. सो नाव वी विल स्टडी
the anomalous behavior of water with the help of the Hope's apparatus. The anomalous behavior of water can be studied with the Hope's apparatus. In Hope's apparatus, a flat bowl is attached to a cylindrical container as shown in the figure 5.5. आता बघा सिलेंड्रिकल कंटेनर दाखवलेला आहे, ओके, आणि याला बाउल अटॅच केलेली आहे. सिलेंड्रिकल कंटेनर दाखवलेला आहे, त्याला बाउल अटॅच केलेला आहे, ओके. पहा खूप सोपं आहे पण. आणि मग दोन थर्मामीटर दाखवलेले आहे, अप्पर एंड मध्ये, लोअर एंड मध्ये. तर लोअर एंड मधल्या थर्मामीटरला आपण T1 संबोधलेलं आहे आणि वरच्याला T2 म्हटलेलं आहे, ओके. तर बघा सिलेंड्रिकल कंटेनर, त्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरून आहे, ओके. फ्रीजिंग मिक्सचर जे भरलेलं आहे ते बाजूला बाउल मध्ये. फ्रीजिंग मिक्सचर म्हणजे काय, तर इट इज आईस अँड सॉल्ट. आईस आणि सॉल्टचं मिक्सचर, आईस अँड सॉल्टचं मिक्सचर, दॅट इज कॉल्ड ॲज फ्रीजिंग मिक्सचर अँड विच इज पुट इन द बाउल, विच इज पुट इन द बाउल, फ्रीजिंग मिक्सचर, ओके. या बाउल मध्ये ठेवलेलं आहे. नंतर तिथे टॅप दिलेली आहे की ते पाणी काढून टाकण्यासाठी. पण आपला मेन रोल सिलेंड्रिकल कंटेनर ज्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे त्यालाच बाउल अटॅच केलेली आहे, फ्लॅट बाउल. त्या फ्लॅट बाउल अटॅच केलेली आहे, तर त्यालाच आपण सेंटरमध्ये आहे असं आपण म्हणतो. तर मग त्याच्यामध्ये फ्रीजिंग मिक्सचर भरलेलं आहे. फ्रीजिंग मिक्सचर म्हणजे काय, आईस आणि सॉल्टचं मिक्सचर, ओके. आणि मग आपण खाली थर्मामीटर लावलेलं आहे, त्याला T1 म्हटलं आणि वर त्याला T2 म्हटलेलं आहे. तर याच्यावरूनच आपल्याला anomalous behavior शिकायचं आहे. तर in Hope's apparatus, a flat bowl is attached to a cylindrical container as shown in the figure 5.5. Okay, so we have already seen. There is a provision to attach the thermometers above to measure the temperature, that is T2, and below to measure the temperature T1. आणि आपण दोन्ही थर्मोमीटर बद्दल सांगितलं, वरच्याला T2, खालच्याला T1, आणि त्याचं काम आहे टू measure the temperature during the experiment from time to time. Okay, then तर ते बघा, there is a provision to attach the thermometers above to measure the temperature T2 and below to measure the temperature T1. The flat bowl on the cylindrical container. आणि मग त्या flat bowl cylindrical container वर लावलेली आहे. Water is filled in the cylindrical container. जो cylindrical container आहे त्याच्यामध्ये आपण काय भरलेलं आहे, water भरलेलं आहे, ओके. Water is filled in the cylindrical container and a mixture of ice and water, ice and salt. Very sorry. It is the mixture of ice and salt that is referred as freezing mixture. जर माझ्यासारख्याने जर विचारलं what is freezing mixture, it is the mixture of ice and salt. Okay, so it is put in the flat bowl. आणि या बाउल मध्ये फ्रीजिंग मिक्सचर ठेवलेलं आहे. फ्रीजिंग मिक्सचर म्हणजे काय, आईस आणि सॉल्टचं मिक्सचर, ओके. हा हे आपण त्याची मांडणी पाहिलेली आहे. ड्युरिंग द स्टडी ऑफ anomalous behavior of water using Hope's apparatus, temperature T1 and T2 are recorded after every 30 seconds. प्रत्येक 30 सेकंदानंतर, 30 मिनिट नाही, 30 सेकंदानंतर T1 आणि T2 चं टेम्परेचर रेकॉर्ड करायचं आहे. T1 and T2 चं टेम्परेचर रेकॉर्ड करायचं आहे, ओके. The temperatures are plotted on the y-axis and the time in a minute on the x-axis. पुढच्या पेजवर आहे. The graph is shown in a figure 5.6. तर बघा तिथे त्या याच्यामध्ये दाखवलेलं आहे की it is time temperature graph. Time it is on the x-axis and temperature it is on the y-axis. आता सरळ सरळ आहे. तर बघा काय होऊन राहिलेलं आहे, तर T1 आणि T2 चं प्लॉटिंग केलेलं आहे. सुरुवातीला एकदम जेव्हा एक्सपेरिमेंट सुरू झाला होता तर तेव्हाच 12 डिग्री सेल्सिअस दोघांचं पण टेम्परेचर सारखं होतं. हा ग्राफ समजून घ्या, सगळं लवकर लक्षात येईल.
T1 म्हणजे खालचा, T2 म्हणजे वरचा. T1 म्हणजे खालचं थर्मामीटर, T2 म्हणजे वरचा. ओके, तर सुरुवातीला काय होईल तर पाहून घ्या. हा जो आहे 12 वरून 4 ला लवकरच आलेला आहे T1चं टेम्परेचर. 12 डिग्री सेल्सिअसवर ना 4 डिग्री सेल्सिअसवर लवकर आलेला आहे. कारण हा ग्राफ डायरेक्टच डाऊनवर्डच दाखवला. याने काय केलं की काही वेळ बऱ्यापैकी 12-11च्या दरम्यान खेळत राहिला आणि याला वेळ लागला. म्हणजे T2चं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस उशिरा झालं. T1चं सर्वात पहिले झालेलं आहे. हा ग्राफ सांगून राहिलेला आहे बरोबर आहे की नाही, कारण हे डायरेक्टच ड्रॉपच आहे आणि वर असं वरून आणि याने वेळ घेतला. ओके, म्हणजे T1 थर्मामीटरमध्ये 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पहिले येईल, T2 मध्ये नंतर येईल. बघा बरोबर शांततेनं ऐका. पण 4 डिग्री सेल्सिअस झाल्याबरोबर काय झालेलं आहे की T2चं टेम्परेचर लगेच 0 आलेलं आहे. कारण इथं टाइम बघा 32 मिनिट दाखवलेले आहे, 32 और 31 जे काही आहे. तर 0 डिग्री सेल्सिअस वाला त्याला जास्त वेळ लागला नाही T2ला. 12 ते 4 यायला त्याला वेळ लागला होता, पण 4 ते 0 यायला T2ला वेळ नाही लागला. म्हणजे सर्वात पहिले 0 टेम्परेचर कोणाचं येईल तर T2चं येईल, अप्पर थर्मामीटरचं येईल. ओके, पण T1 जो सर्वात पहिले 4 वर आला होता 12 वरून, त्याला वेळ लागला आणि त्याने जवळपास 43 मिनिट घेतलेले आहे. म्हणजे हे या टाइम टेम्परेचर ग्राफचा मिनिंग. आणि आता आपण जर समजा ही थिअरी पाहिली तर आता लक्षात येते. बघा, द ग्राफ इज शोन इन फिगर 5.6. The graph shows that initially both the temperature T1 and T2 are identical. सुरुवातीला दोन्ही टेम्परेचर T1 आणि T2 आयडेंटिकल होते. से इट इज 12 डिग्री सेल्सिअस. However, as the time passes, जसजसा वेळ पास होत गेला, टेम्परेचर T1 of water in the lower part of the cylinder decreases fast. आणि मग जो T1 होतो त्याचं टेम्परेचर फास्ट मध्ये डिक्रीज झालं. While the temperature T2 of water in the upper part of the cylinder decreases comparatively slowly. आणि मग जो अपर पार्टचं थर्मामीटर लावलेला होता T2, तर त्याचं टेम्परेचर कंपॅरेटिव्हली स्लोली डिक्रीज झालं. ओके, म्हणजे पहिले T1 4 वर आला, T2 नंतर आला. However, once the temperature T1 of the lower part reaches 4 degrees Celsius, it remains almost stable at that temperature. आता जेव्हा खालच्याचं T1चं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसवर पोहोचलं तर जवळपास बराच वेळ इट रिमेन्स ऑलमोस्ट स्टेबल ॲट दॅट टेम्परेचर. त्या टेम्परेचरवर बऱ्याच वेळपर्यंत ते स्टेबलच राहिलं. कोणाचं? T1चं. T2 डिक्रीजेस स्लोली टू 4 डिग्री सेल्सिअस. पण T2 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत स्लोली आला होता. Thereafter, since T2 starts changing rapidly, आणि मग तिथून T2 रॅपिडली चेंज होणं सुरू झाला. and changing rapidly, it records 0 degree Celsius first. आणि T2 जरी 4 वर उशिरा आला तरी 0 डिग्री सेल्सिअस पहिले रेकॉर्ड करेल. And after that, the lower thermometer T1 records 0 degree Celsius temperature. The point of intersection of the two curves shows the temperature of maximum density. आणि जिथं मग की the point of intersection of the two curves इथे 4 डिग्री सेल्सिअस वर दाखवलेला आहे. Point of intersection of the two curves shows the temperature of maximum density. आणि maximum densityचं टेम्परेचर आणि आपण पाहिलेलंच आहे ॲट 4 डिग्री सेल्सिअस डेन्सिटी इज मॅक्सिमम. ते दाखवलेलं आहे जिथे दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. आणि आता हे कसं झालं हे एक्सप्लेन करायचं आहे. तर बघा, हाऊ कॅन वी एक्सप्लेन दिस ऑब्झर्वेशन. आता हे ऑब्झर्वेशन आपण कसं एक्सप्लेन करू. पुन्हा विथ फुल कॉन्सन्ट्रेशन ऐकावं लागेल. दॅट
Initially, the temperature of water in the middle of cylinder lowers due to the freezing mixture in the outer coil. आता सिलेंडरच्या मधातलं जे टेम्परेचर आहे इनिशियली लोअर होईल याच्यात कोणाला शंका नाही, कारण त्या बाउलमध्ये आपण काय ठेवलेलं आहे, फ्रीजिंग मिक्सचर ठेवलेलं आहे. फ्रीजिंग मिक्सचरमुळे सिलेंडरच्या मधातल्या भागाचं टेम्परेचर लोअर होईल. ओके, so initially the temperature of water in the middle of cylinder lowers due to the freezing mixture in the outer wall. Since the temperature of water there decreases, आणि मग टेम्परेचर लोअर होईल म्हणजे तिच्या वॉटरचं टेम्परेचर डिक्रीज होऊन राहिलेलं आहे. ओके, इट्स व्हॉल्यूम डिक्रीजेस. आता टेम्परेचर डिक्रीज झाल्यावर त्याचं व्हॉल्यूम सुद्धा डिक्रीजेस होईल, कारण कॉन्टॅक्ट होते. ओके, आणि आपण 12 वरून पाहत आहे आपलं बिहेवियर आहे 0 to 4 और 4 to 0 मध्ये. पण तेव्हा तर बाकीच्या वेळेला तर तो नॉर्मल लिक्विड सारखा वागते, कोण, वॉटर. तर मग बघा आता बरोबर शांततेनं लक्षात ठेवा. Since the temperature of water there decreases, its volume decrease, कारण वॉटरचं टेम्परेचर डिक्रीज होत आहे म्हणजे तो कॉन्ट्रॅक्ट होत आहे, म्हणजे तो व्हॉल्यूम डिक्रीज and its density increase. Volume decrease झाला तर density increase होईल. ओके, the water with higher density moves downwards. ज्याची डेन्सिटी जास्त आहे तर त्याला खाली जावं लागेल. बरोबर आहे की नाही? पहा, पहिले फ्रीजिंग मिक्सरमुळे सिलेंडरच्या मधातल्याचं टेम्परेचर डाऊन होऊन राहिलेलं आहे. मग तिथे वॉटर आहे तर ते पण थंड होईल. ओके, आणि मग थंड झाल्यामुळे किंवा त्यावेळेला जे जाताना तर काय होईल, त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होईल, कारण तो कॉन्ट्रॅक्ट होऊन राहिलेला आहे. व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यावर व्हॉल्यूम डिक्रीज होईल, कॉन्ट्रॅक्ट होत आहे. ओके, आणि म्हणून तिथं काय होईल, डेन्सिटी जास्त होईल, आणि ज्याची डेन्सिटी जास्त असते तो कुठंच राहील, तर खाली जाईल. बघा, व्हॉल्यूम डिक्रीजेस अँड इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस. द वॉटर विथ हायर डेन्सिटी मूव्स डाउनवर्ड्स. Therefore, the lower thermometer T1 shows a rapid fall in a temperature, and this continues till the temperature of water becomes equal to 4 degrees Celsius. आणि मग सर्वात पहिले तिथे लोअर टेम्परेचर येईल, कशामध्ये, तर T1 थर्मामीटर मध्ये. कारण काय झालेलं आहे, तर व्हॉल्यूम काय झालेलं आहे, डिक्रीज झालेला आहे. व्हॉल्यूम डिक्रीज म्हणजे डेन्सिटी वाढली. डेन्सिटी वाढली म्हणजे ते पाणी खाली जाईल. खाली जर पाणी जाईल तर काय होईल, नॅचरली खालचं जे थर्मामीटर आहे त्याचं रिडिंग रॅपिडली पडेल. कुठपर्यंत, तर 4 डिग्री सेल्सिअस. हा पॉइंट जर समजला असेल तर मग सगळंच येते. बघा पुन्हा एकदा. Initially, the temperature of the water in the middle of cylinder lowers due to the freezing mixture in the outer wall. Since the temperature of water there decreases, its volume decreases. कारण कॉन्ट्रॅक्शन होईल, आणि व्हॉल्यूम डिक्रीज होते म्हणजे काय, इट्स डेन्सिटी increases. And the water with higher density moves downwards. ज्याची डेन्सिटी जास्त असते तो खाली जाईल, मग तो वॉटर जरी असला तरी. Therefore, the lower thermometer T1 shows a rapid fall in temperature, and this continues till the temperature of water becomes equal to 4 degrees Celsius. When the temperature of water starts decreasing below 4 degrees Celsius, its volume increases. आता 4 degrees Celsius पासून खाली चालला तर एक्सपांड होते. एक्सपांड होते म्हणजेच काय, व्हॉल्यूम इन्क्रीज होते. व्हॉल्यूम इन्क्रीज होते. ओके, बघा, when the temperature of water start decreasing below 4 degrees Celsius, its volume increases. Volume increase झाला तर density decreases. Okay, it therefore moves in the upward direction. It therefore moves in the upward direction. 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली जाणं सुरू झाल्याबरोबर काय होईल, तर तो कॉन्ट्रॅक्ट होण्याच्या जागी एक्सपांड होणं सुरू होईल. एक्सपांड होणं सुरू होईल म्हणजे काय, तर त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होईल.
व्हॉल्यूम इन्क्रीज झाला म्हणजे काय तर डेन्सिटी डिक्रीज होईल आणि डेन्सिटी कमी असेल तर ते पाणी कुठे जाईल वर जाईल ते पाणी कुठे जाईल वर जाईल then it therefore moves in the upward direction the temperature of water in the upper part that is T2 therefore decreases rapidly to a 0 degree Celsius आणि म्हणून मग T2 चं रॅपिड डिक्रीज होईल 0 पर्यंत तर रिझन काय 4 डिग्री सेल्सिअस वर आले होते 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली टेम्परेचर जायला लागल्याबरोबर काय झालं कॉन्ट्रॅक्ट होण्याच्या जागी एक्सपांड होणं सुरू झालं एक्सपांड होणं सुरू झालं म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज झाला व्हॉल्यूम इन्क्रीज म्हणजे डेन्सिटी डिक्रीज झाली कमी डेन्सिटी असेल तर ते पाणी वर मूव्ह होईल आणि पाणी वर मूव्ह होणं सुरू झाल्याबरोबर टेम्परेचर T2 खाली पडेल ना लवकर तर टेम्परेचर T2 0 वर येईल Okay, therefore decreases rapidly to 0 degree Celsius. It is in the case of T2. The temperature of water in the lower part T1, however, remains at 4 degrees Celsius for some time and then decreases slowly to 0 degrees Celsius. आणि ते डिक्रीज होईल तिथे 4 डिग्री सेल्सिअस वर काही वेळ राहील T1 आणि मग थोड्या वेळाने ते 0 होणं सुरू होईल म्हणूनच ना T2 वाला लवकर 0 गाठेल आणि T1 वाला उशिरा 0 गाठेल. This is the anomalous behavior of the water and which is explained by or with the help of the Hope's apparatus. I hope you understood this Hope's apparatus. For this purpose, you have to see the videos again and again. Till then, bye.